दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅड ऐवजी कार पार्किंग मध्ये उतरवले। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे एक धक्कादायक प्रकार घडला असून हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे। नियोजित हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याऐवजी पायलटने थेट कार पार्किंगच्या जागेत उतरवल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं। या हेलिकॉप्टरमध्ये सुनेत्रा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते। ते एका कार्यक्रमासाठी खानवडी येथे आले होते। हेलिकॉप्टरसाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र लँडिंगच्या वेळी पायलटने चुकून कार पार्किंगच्या जागेत हेलिकॉप्टर उतरवले। घटनेच्या वेळी सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही। पार्किंगमध्ये काही वाहने उभी होती, मात्र कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे। तरीही पायलटकडून झालेली ही चूक गंभीर मानली जात आहे। स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर नाराजी व्यक्त केली। योग्य नियोजन असूनही अशा प्रकारे चुकीच्या ठिकाणी लँडिंग होणे धोकादायक आहे। विशेषतः लोकवस्तीच्या जवळ अशा प्रकारची चूक मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकली असती, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली। प्रशासनाकडून या घटनेची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। पायलटची चूक नेमकी कशामुळे झाली, हेलिपॅड स्पष्टपणे दिसत होते का किंवा तांत्रिक अडचण होती का, याचा तपास केला जाणार आहे। दरम्यान मंत्री छगन भुजबळ सुरक्षित असून त्यांनी आपला पुढील कार्यक्रम नियोजनानुसार पूर्ण केल्याची माहिती आहे। मात्र या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भविष्यात अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली आहे।